हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आजचा विषय खूप चांगला आहे, प्रत्येकाला गरजेचा आहे. ते तर यंग मुलं मुलींना तरी अतिशय गरजेचं आहे. प्रेमाखातर कितीतरी मुलं मुली फसतात. त्यामुळे कित्येक वेळेला आपण म्हणतो गोल्ड डिगर्स असतात. चांगल्या घरातल्या श्रीमंतांची मुलगी म्हटल्यावर तिचे मागे लागतात आणि आपण बघितलं नुकतंच वैष्णवीचं कसं झालं. खरं प्रेम होतं का तिथे? नाहीये. म्हणजे खरं प्रेम जरा ओळखायला शिका. तुमचे पैसेसाठी, तुमचे म्हणजे तुमच्या आई वडिलांचे, समोरचा तर कोणी असेल, मुलगी असेल मुलगा असेल, हे जरा जाणून घ्या. एवढेसाठी मला हा व्हिडिओ करूया असं वाटलं. आता फसू नका. ते आपण आपली काळजी कशी घ्यायची? पहिलं, जॉब सोडू नका, नोकरी सोडू नका. शिक्षण घेत असाल तर शिक्षण सुद्धा मध्ये सोडून लग्न करायचं म्हणून शिक्षणही सोडू नका. शिक्षण पूर्ण करा आणि आपल्या पायावर उभा राहायची ही प्रत्येकाला, मुलगा असो मुलगी असो, हे पाहिजेच. आणि फायनान्शियली इंडिपेंडेंट राहायला पाहिजे. त्यामुळे कोणी असू देत, मुलगी असू देत, मुलगा. तुम्ही म्हणाला हो मुलांचं काय? अहो नाही, मुलांचं सुद्धा असं होते. कित्येक वेळा फसली जातात मुलं, एस्पेशली फॉरेन कंट्रीज मध्ये वगैरे गेलेली मुलं सुद्धा फसली जातात. त्यामुळे मुलं असू देत, मुली असू देत, कोणी आधी आपलं शिक्षण पूर्ण करायचं, आपले पायावर उभा राहायचं, नंतर लग्न करायचं. तोपर्यंत नाही ते हो मला काय कमी, त्याच्याकडे आहे गडगंज, त्याच्या घरातलं आहे सगळं भरपूर म्हणून तुम्ही लग्न करायला जाल. नंतर तुम्हाला कळेल रियालिटी काय आहे. आणि कित्येक वेळेला दिसते तसं नसते आणि म्हणून जग फसते. ह्याचे नंतर तुम्ही कोणी, मुलगा असो मुलगी असो, तुमचं इंडिव्हिज्युअल अकाउंट पण पाहिजे. एक जॉईंट अकाउंट असू द्या दोघांचाही, पण एक इंडिव्हिज्युअल अकाउंट पण पाहिजे. मुलांचा सुद्धा मी म्हणते. मला एक अशी घडलेली घटना माहीत आहे. तो मुलगा अतिशय चांगला होता. मिळवायचा, पगार झाल्यावर सगळा बायकोच्या हातात ठेवायचा. बायको काय करायला लागली, घरातला खर्च झाला की उरलेले सगळे पैसे आपले आई बाबांकडे ठेवायला लागली. किंवा कितीतरी बायका अशा सुद्धा मला माहीत आहेत, त्यांचा स्वतःचा अकाउंट वेगळाच ठेवतात आणि तो पासबुक सुद्धा घरात ठेवत नाहीयेत. तो पासबुक मैत्रिणीकडे असते, मित्राकडे असते, माहेरी असते. त्यामुळे दोघांनी जरा अलर्ट राहायचं. एक तुमचा जॉईंट अकाउंट असू देत म्हणा, घरचा भाडा म्हणा, ग्रोसरी, नेहमीचा खर्च, ते जॉईंट अकाउंट बंद करा. पण दोघांचा इंडिव्हिज्युअल अकाउंट पण असायला पाहिजे. आणि लीगली तुमचं तुम्ही कायम तुम्हाला प्रोटेक्ट करून घ्यायला पाहिजे. कित्येक वेळेला मी असं बघितलंय, मुलगा मुलगी लव्ह मॅरेज म्हणून कुठे तर जातात, डोंगरातले कुठले तरी देवळात लग्न करून घेतात आणि येतात. नंतर उद्या लग्न फेल झालं की कोणतरी एक म्हणतो नाहीच आमचं लग्न झालेलं नव्हतं, अमुक अमुक असं. त्यामुळे कुठेही तुम्ही लग्न करा, पण तर रजिस्टर्ड करून घ्या, व्यवस्थित लीगली करून घ्या. आणि
तुमचं सेफ्टी नेट पण बांधून घ्या. सेफ्टी नेट म्हणजे काय? एखाद वेळेस नोकरी गेली, ॲटलिस्ट वर्षभराचं खर्च निघेल एवढे पैसे तरी आपल्याकडे असायला पाहिजेत. आणि इन्व्हेस्टमेंट पण लवकर चालू करा. आणि त्याच्याशिवाय स्टार्ट इन्व्हेस्टिंग ऑन यू, म्हणजे पहिलं तुमच्या हेल्थवर, आरोग्य आपलं चांगलं असायला पाहिजे. नंतर नवीन नवीन स्किल्स घ्यायला, नवीन शिक्षण घ्यायला, ह्यालाही खर्च करा. हा खर्च नसतो, हा ॲक्च्युअली खर्च नसून हे इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामुळे नवीन गोष्टी शिकून घ्या. त्याच्यानंतर आलं रिटायरमेंट प्लॅन. आणि लेडीज असला तर सोने बिनेची आपल्याला जरा आवड असते जास्त, त्यामुळे त्याच्यात सुद्धा इन्व्हेस्ट करा. रिअल एस्टेटमध्ये करा. असं वेगवेगळे ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. एकाच ठिकाणी नाही. पूर्वी म्हणायचे बघा, सगळी अंडी एकाच टोपलीत ठेवायची नाही, म्हणजे टोपली पडली की सगळी फुटून जातील. त्यामुळे कुठलाही एखादं इन्व्हेस्टमेंट फसवं निघालं किंवा लॉसमध्ये आलात तुम्ही, तरी तुम्ही जास्त ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलात का नाही तर सोयीचं पडते. आणि टॅक्स बेनिफिट्स घ्या. लेडीज असला तर तुम्हाला माहीत आहे, रेजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटीमध्ये सगळीकडे आपल्याला जरासं बेनिफिट मिळते, तर बेनिफिट घ्यायचं. आणि टॅक्स सेविंग स्किल्स पण आपल्याला यायला पाहिजे. आणि हे सगळं आपल्याला यायला लागते. शिकून घेतलं, जरा वाचलं, जरा बघितलं की आपल्याला येते. त्यामुळे हे पण जरासं शिकून घ्यायचं. कुठे इन्व्हेस्टमेंट केली की टॅक्स नाही आहे जास्त जात, नाही तर आपण मिळवलेलं सगळं टॅक्सला गेलं तर तुम्हाला काय उरणार. त्यामुळे आपलं टॅक्स कुठे सेव्ह होते ह्याचं सगळं बघायचं. त्यामुळे मुलं आणि मुली दोघांनाही सांगते मी, का म्हणजे दोघंही फसली जातात असं नाहीये. मुली फसल्या जातात. मुलांना सुद्धा खूप ठिकाणी फसवलेलं बघितलंय मी. नवीन लग्न झालं म्हणून अगदी बायको करत असतो सगळं. ती म्हणाली म्हणून तिचे नावावर सगळं घेतो, घर तिचे नावावर घेतो, हे सगळं घेतो. मग उद्या पटलं नाही ते ती म्हणते हे सगळं माझंच आहे म्हणून, मग हा बसतो. असं होता कामा नये. त्यामुळे तुम्ही काही घर घेतलात, काही मोठं इन्व्हेस्टमेंट केलात की दोघांच्याही नावावर घ्या, का म्हणजे दोघांनाही सेफ्टी पाहिजे. असं नाहीये मुलीला सेफ्टी पाहिजे मुलाला नको, नाहीये. मुलांना पण असं फसवून नाही चालणार, का म्हणजे दोन्ही ठिकाणी, म्हणजे काही ठिकाणी मुलं पण फसली जातात, मुली पण फसल्या जातात. आणि मेन म्हणजे मुलींनी एस्पेशली लग्नात, आता आपण वैष्णवीचं बघितलं तसं, तिचे खरं वडिलांना नको होतं स्थळ. त्यांना असं राजकारणी वगैरे नको होते, पण त्यांना कशासाठी सगळं ऐकावं लागलं, पोरीचे हट्टापायी. आणि एंड ऑफ द डे काय झालं, सगळं काही गेलं. ते आपणहून 35 तोळे सोनं देणार होते, पण हे सांगितलं आम्हाला 51 तोळे पाहिजे, 51 तोळे दिले. गाडी दुसरी काहीतरी देणार होते, त्यांना फॉर्च्युनर गाडी पाहिजे होती तर दिली. आणि प्रत्येक मोबाईल म्हणे 1.5 लाखाचा, ॲक्टिवा गाडी, त्याच्याशिवाय दरवेळी ही आली की लाखभर रुपये तिच्या हातात. ह्याचं एंड काय झालं? नो डाऊट तुमच्या मुलीला तुम्ही द्या, पण तिला सुख तर मिळालं का? तिला तिथे मार खात हे करून तसं तिला जीव गमवावा लागला. त्यामुळे मुलींनी पण जरा चाणाक्ष व्हायला पाहिजे. नो डाऊट तुमचे पैसे असले तरी ते तुमच्यासाठी ठेवा. असं ह्याला जाऊ नका, फसलं जाऊ नका. इथे ती फसली गेली. त्यांना तिच्यावर खरं प्रेम केलेलं नव्हतं, त्याचं प्रेम होतं सगळं तिचे बापाकडचे संपत्तीवर. त्यामुळे मुलींनी पण जरा
शहाणा व्हा. आई वडील काय तेही तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे बघितलेले आहेत. ते काय म्हणतात ते जरासं ऐकून घ्या, विचार करा आणि कोणी फसू नका. हे महत्वाचं. हॅव ए गुड डे.